कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज गुरुवारी मागे घेतला। यावेळी विवेक पाटील यांच्या वकिलांनी जामिनासाठी उपस्थित केलेले मुद्दे न्यायाधीश NR बोरकर यांनी खोडून काढले। त्यामुळे जामीन अर्ज फेटाळला जाईल या भीतीने विवेक पाटलांनी माघार घेतली। यापूर्वी विवेक पाटील यांचा जामीन अर्ज पनवेलचे जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी फेटाळला होता। त्याला ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। सुनावणी दरम्यान त्यांनी वैद्यकीय कारण, जप्त केलेली मालमत्ता घोटाळ्याच्या किमतीपेक्षा जास्त तसेच 3.5 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असल्याने विवेक पाटील यांना जामीन मंजूर करावा अशी विनंती केली। त्यावर बँकेचे खातेदार KA म्हात्रे यांच्या वतीने ॲडव्होकेट सौरभ बुटाला आणि ॲडव्होकेट चेतन जाधव यांनी जोरदार युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी वैद्यकीय कारणास्तव तसेच विवेक पाटील यांच्या जप्त मालमत्तेची किंमत ही घोटाळ्यापेक्षा जास्त असली तरी गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जामीन देता येणार नाही असे स्पष्ट केले। त्यानंतर हे अपील फेटाळण्यापूर्वी अर्ज मागे घेण्याची संधी देतो असे सांगितले। त्यावर वकिलांनी पाटील यांचा अर्ज मागे घेतला। त्यामुळे त्यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे।